फायनली विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या तारखेची इतक्या दिवसापासून वाट पाहत होतो, सगळेजण प्रेडिक्ट करत होते, की रिझल्ट कधी लागणार आहे, कधी आपल्याला आपलं मार्कशीट आपल्याला पाहायला मिळतंय किंवा बोर्ड एक्झामचे मार्क्स आपल्याला कधी समजणार आहे. तर फायनली ती तारीख आता आपल्याला समजली आणि ती तारीख ऑफिशियल आहे. ऑफिशियल सोर्स कडनं ती तारीख आपल्याला समजली आहे. त्याचे मी प्रूफ्स दाखवणार आहे आणि तुम्हाला डायरेक्टली तारीख सांगणार आहे, की रिझल्ट कधी लागणार आहे. बरं, तत्पूर्वी मी आणखीन काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. कोणत्या गोष्टी? की रिझल्ट लागल्यानंतर तुमचा अप्रोच काय असला पाहिजे. हे पहा, 12 मे पासून आपली एक्झाम आहे. कोणती? सीईटी सेकंड अटेम्प्ट पीसीएमची आपली एक्झाम आहे. पीसीबीची तर तशी 10 मे पासूनच एक्झाम आहे, बरोबर? मग त्या एक्झामला पण आपल्याला सामोरं जायचंय आणि त्याच्या अगोदरच हा रिझल्ट डिक्लेअर होतोय. तसा हा रिझल्ट एवढ्या लवकर डिक्लेअर व्हायला नव्हता पाहिजे, कारण विद्यार्थ्यांच्या मनावर याचा नक्कीच परिणाम होणार आहे. पण अजिबात काळजी करायची नाही. पण तुमच्यासोबत असल्यावर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही. मी तुम्हाला त्याबद्दल सुद्धा थोडेफार ऑप्शन सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओत मी तुम्हाला ती डेट्स नक्की सांगणार आहे. आता लगेच नेक्स्ट स्लाइडवर मी तुम्हाला ती डेट सांगतो. हे पहा, आपला रिझल्ट जो आहे तो लागणार आहे 2 मे 2026 ला. म्हणजे कधी? तर आज आहे किती? तर आज आहे 30 एप्रिल. त्याच्यानंतर उद्या आहे 1 मे आणि परवा दिवशी आहे 2 मे. आणि 2 मे ला कधी लागणार आहे? तर 2 मे ला 1 वाजल्यानंतर आपला हा रिझल्ट लागणार आहे. त्याचबरोबर हा रिझल्ट कुठं आपल्याला पाहायला मिळेल तर पहा. सर्वप्रथम महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला हा रिझल्ट पाहायला मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे कशा भरपूर साऱ्या वेबसाईट असतात तिथं रिझल्ट पाहायला मिळेल. आणि आपल्याला ज्या ठिकाणी ही खबर लागली तर ती काय आहे? टार्गेट पब्लिकेशन यांच्या देखील वेबसाईटला रिझल्ट पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आपलं जे डिजी लॉकर ऍप आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला रिझल्ट पाहायला मिळेल. रिझल्ट कसा चेक करायचा? तर हे पहा, तुमच्याकडे तुमचं हॉल तिकीट असणं गरजेचं आहे. तुमच्या हॉल तिकीटवर जो तुमचा सीट नंबर आहे तो सीट नंबर आणि तुमच्या मदरचं नेम हे तुम्ही इंटर जर केलं तर डायरेक्टली तुम्हाला तुमचा रिझल्ट दिसून जातो. याच्यामध्ये काही एक प्रॉब्लेम नाहीये. बरोबर? मग तुम्हाला एक आयडिया आली, एक समजली तारीख नक्की रिझल्ट कधी चेक करायचा आहे. 2 मे ला 1 वाजल्याच्या नंतर रिझल्ट चेक करायचा आहे. हे पहा, 2 मे ला पूर्ण दिवस त्याच्यामध्ये वाया घालवायची गरज नाहीये. ज्यावेळेस रिझल्ट अनाउन्स होईल, ओके, म्हणजे ही तारीख आणि हा टाईम येईल तर त्यावेळेस नक्की वेबसाईट क्रॅश होणार आहे बोर्डची. बरोबर आहे. तुम्हाला पहिला 1-2 तास किंवा पहिला 1 अर्धा तास रिझल्ट पाहायला मिळणार नाहीये. त्याच्यामुळे त्या सुद्धा गोष्टी तुम्ही अवेअर पाहिजेत, की आपण रिझल्ट थोडासा निवांत चेक करायचा आहे. काही नाही, रिझल्ट चेंज होणार नाहीये. आता सगळ्यांचे तुमचे रिझल्ट सध्या रेडी असतील. फक्त आपल्याला डिस्प्ले व्हायचे राहिलेत. बरोबर आहे? मग ते आता चेंज होणार आहेत का आपले? अशी काही जादू होणार आहे का चेंज होणार आहे? अजिबात नाही. त्याच्यामुळे काय करायचं, ह्या गोष्टी आता थोड्याशा निग्लेक्ट करायच्या. जे आपलं मेन टार्गेट आहे ना, त्याच्यावर फोकस करायचं. समजलं तुम्हाला रिझल्ट वगैरे कधी लागणार आहे? बरं. त्याच्यानंतर आपला रिझल्ट कशा पद्धतीने इम्पोर्टंट आहे, ते सुद्धा एक थोडंसं मी समजून सांगतो, की रिझल्टच्या नंतर काय करायचंय. पहिली गोष्ट, तुमचा 12वीचा बोर्डचा रिझल्ट कुठं-कुठं उपयोगी येतो. मी पहिलं ठिकाण सांगतो. कुठं उपयोगी येतो? तर नातेवाईकांना सांगण्यासाठी. जी की गोष्ट आपल्याला करायची नाहीये. आपला रिझल्ट आपल्याकडेच ठेवायचा आहे. दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट कुठं उपयोगी येतो? तो म्हणजे असतो ग्रुपिंग क्रायटेरिया. आता ग्रुपिंग क्रायटेरिया म्हणजे काय? याच्यावर ऑलरेडी डेडिकेटेड व्हिडिओज मी 2-3 व्हिडिओज बनवलेले आहेत ग्रुपिंग क्रायटेरियावर. तरी तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो, की ग्रुपिंग क्रायटेरिया काय असतो. आता पहा, ज्यावेळेस तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचंय, तर त्यावेळेस तुमचे मेन सब्जेक्ट कोणते येतं? फिजिक्स, त्याच्यानंतर केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स हे तुमचे मेन सब्जेक्ट आहेत. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधनं असाल, ओपन कॅटेगरीमधनं, प्युअरली ओपन, ई नाही वगैरे कोणत्याच गोष्टी नाही, तर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स मिळून 300 पैकी 135 मार्क्स लागतात. 300 पैकी किती? 135 मार्क्स. 134 असती तर 134 मार्क्स सुद्धा चालतात. बरं, हे कुणासाठी झालं? ओपन कॅटेगरीसाठी. बरं. त्याच्यानंतरनं नेक्स्ट. त्याच्यानंतरनं काय? तर रिझर्व्ड कॅटेगरी. म्हणजे काय? कॅटेगरीचे स्टुडंट. समजा कॅटेगरीसाठी काय आहे? तर फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथ्स मिळून तुम्हाला या ठिकाणी 120 मार्क्स लागतात. 120 मार्क्स आउट ऑफ 300 फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. इथं 119 मार्क्स चालतील का? हो, चालतील. 118 मार्क्स चालतील का? तर अजिबात चालणार नाही. बरं. पण जर पीसीएम मिळून एवढे मार्क्स जर नसतील होत तुमच्या कॅटेगरीनुसार, अजून काही ऑप्शन आहे का? तो ऑप्शन आहे. तो ऑप्शन कोणता आहे? तर आपण केमिस्ट्री हा जो सब्जेक्ट आहे, कोणता? केमिस्ट्री हा सब्जेक्ट. तर हा सब्जेक्ट आपण रिप्लेस करू शकतो. हा सब्जेक्ट आपण रिप्लेस करू शकतो. कोणत्या सब्जेक्टने? मराठीने? नाही करू शकत. इंग्लिशने? नाही करू शकत. हिंदीने? नाही करू शकत. मग कोणत्या सब्जेक्टने करता येऊ शकतो? सीएस, कॉम्प्युटर सायन्स, त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, बाकी तुमचे जे सब्जेक्ट आहेत बायफोकल सब्जेक्ट, तर त्यांनी सब्जेक्ट आपण हा रिप्लेस करू शकतो. बरं. पण याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे. सीएस किती मार्क्सचं आपलं? तर सीएस आहे 200 मार्क्सचं. बरोबर आहे. मग हे 200 पैकी पकडतात की कसं? 200 पैकी नाही. इथं तुमचे मार्क्स किती पैकी पकडले जातील? तर 100 पैकी. म्हणजे काय? समजा तुमच्यावर रिप्लेसमेंटची वेळ आली. बरोबर? आता सीएसच्या म्हणजे विषयामध्ये सीएसमध्ये तुम्हाला समजा जर 200 पैकी तर या ठिकाणी समजा 100 मार्क्स जर असतील, तर तुमचे 100 पैकी किती मार्क्स असणार?
50 मार्क. मग सीएचे तुमचे इथं 50 मार्क हे पकडले जातील. समजलं तुम्हाला ग्रुपिंग क्रायटेरिया म्हणजे काय? बरं, इथं तुमचा रिझल्ट लागतो. त्याच्यानंतर आणखीन कुठं तुमचा रिझल्ट कामी येतो 12वी बोर्डचा? पहा, पुढचे 4 वर्ष रिझल्ट कामी येणार नाही. कुणीही तुम्हाला विचारणार नाही. पण ज्यावेळेस तुमची प्लेसमेंट असणार, प्लेसमेंटसाठी तुम्हाला एनरोल व्हायचंय, तर त्यावेळेस काही ठराविक कंपनीज, सगळ्या नाही म्हणत मी, काही ठराविक कंपनीजला फक्त क्रायटेरिया अप्लाय करतात. काय? तर 10वी मध्ये असेल, त्याच्यानंतरनं 12th मध्ये असेल, की तुमचं 60% च्या अबोव्ह पाहिजे किंवा 70% च्या अबोव्ह पाहिजे. पण काही ठराविक कंपनीज हे करतात. बरोबर. ज्या कंपनीत जास्त पॅकेज ऑफर करतात, 30,00,000 असेल, 35,00,000 असेल किंवा समजा 20,00,000 असेल. इव्हन काही कंपनीज अशा आहेत 10,00,000 जरी असेल तरी ही डिमांड विद्यार्थ्याकडनं करतात. मग हे टोटली कंपनीवर डिपेंड आहे. बरोबर. तर त्यावेळेस तुम्हाला हा रिझल्टची गरज लागू शकते आणि त्याच्यानंतरनं तुम्हाला कुठेही लाईफमध्ये रिझल्ट लागत नाही. त्याचबरोबर आणखीन एका गोष्टीला रिझल्ट लागतो तो म्हणजे काय? की आपली महा-डी-बी-टीची जी स्कॉलरशिप आहे, तर तिथं तुमचा रिझल्ट लागतो. पण तिथं तुमच्या मार्क्सची काही एक गरज नाही. फक्त तुम्ही पास असले पाहिजे, एवढीच तिथं रिक्वायरमेंट आहे. बरं, मला सांगा मग इंजिनिअरिंग ॲडमिशन घेताना रिझल्ट लागला का आपल्याला? ही जर गोष्ट आपण ग्रुपिंग क्रायटेरिया जर सोडला, तर ॲडमिशन घेताना रिझल्ट लागला का आपल्याला दुसरीकडे? नाही. फक्त अपलोड करायचा तिथं मार्क्स तुमचे विचारले जाणार नाहीत. ग्रुपिंग क्रायटेरिया जरी क्लिअर असेल, हे पहा 135 जरी मार्क्स असतील एखाद्याला, तरी तो मुलगा त्याच लेव्हलला राहणार आहे आणि यामध्ये समजा 298 जरी मार्क्स असतील, तरी तो मुलगा त्याच लेव्हलला राहणार आहे किंवा त्याला ती इक्वल वेटेज देणार आहे. फायनल जो तुमचा स्कोर कन्सिडर होणार आहे ॲडमिशनसाठी, तर तो स्कोर तुमचा हा सी-ई-टीचा स्कोर कन्सिडर होणार आहे, सी-ई-टीचा. त्याच्यामुळे काय करायचंय? रिझल्ट लागला, ठीक आहे, चेक करा. एकदा पी-ची ॲडिशन येते की नाही, ज्याच्या मनामध्ये थोडीशी म्हणजे हे धाकधूक, पी-ची ॲडिशन येते का नाही चेक करा. नसेल केमिस्ट्री रिप्लेस करून बाकीच्या सब्जेक्टची येते का ॲडिशन ते चेक करा. येत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. येत असेल तर लगेच तो रिझल्ट बाजूला ठेवायचा आणि त्याच दिवसापासून तुमचं जे काम तुम्ही कंटिन्यू करताय, कोणतं काम करताय? की पी-च्या सी-ई-टीसाठी प्रिपरेशन करताय ना, तर ती प्रिपरेशन तुम्हाला कंटिन्यू ठेवायची आहे. मग ही माहिती तुम्हाला कशी वाटली? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आपण तुम्हाला इंजिनिअरिंग ॲडमिशन काउन्सिलिंगमध्ये पूर्णपणे हेल्प करणार आहोत. त्याच्यामुळे त्या गोष्टीसाठी सुद्धा रेडी राहा. आपण आपली काउन्सिलिंग एम-एस-टी, सी-ई-टीच्या सेकंड अटेम्प्ट नंतर लॉन्च करणार आहे. त्या गोष्टीसाठी सुद्धा रेडी राहा. ऑल द बेस्ट.